नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे, याविषयी आपण न्यू अपडेट बघणार आहोत। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण होण्यासाठी विलंब का होत असेल, किती शेतकरी पात्र आहेत, सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला। त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। आपण आपल्या चॅनलवर खात्रीशीर आणि 100% खरी माहिती कमी शब्दात देत असतो। नमो शेतकरी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते बरेच दिवस झाले आलेले नव्हते आणि आता 16 मार्च 2026ला एक GR आलेला होता। त्या GR मध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा जो काही निधी आहे तो मंजूर झालेला होता। GR याच्या आधी सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटत होतं की नमो शेतकरी योजना आता बंद झालेली आहे, परंतु 16 मार्च 2026ला GR आल्यानंतर आता कुठे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। त्यांना असं वाटत आहे की आता आपला जो नमो शेतकरी योजनेचा सन्मान निधी आहे तो आपल्याला मिळणार आहे। 16 मार्च 2026ला नमो शेतकरी योजनेचा GR आला, यामध्ये 1774 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना असं वाटलं की 2-3 दिवसांमध्ये आता पैसे सुद्धा आपल्याला खात्यावर बघायला मिळणार आहेत। गुढीपाडव्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळेल अशी शक्यता दर्शवली जात होती, परंतु वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना विचारणा झाली असता नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार, कृषी मंत्र्यांकडून माहिती पुढे आली आहे की 23 मार्च नंतर वितरणाला सुरुवात होणार आहे। आता गुढीपाडवा आहे, 19 तारखेचा गुढीपाडवा आहे, मग शनिवार रविवार येईल, त्यानंतर समोर ईद आहे, त्यामुळं बँका बंद असतात, म्हणून 23 मार्च नंतर वितरण होईल अशी शक्यता दर्शवली जात आहे। शेतकरी बांधवांच्या मनात थोडीशी नाराजी निर्माण झालेली आहे, कारण खूप दिवस झाले नमोचा हप्ता त्यांना मिळालेला नव्हता। आता GR आल्यानंतर असं वाटलं की लगेच हा हप्ता मिळेल, परंतु आणखी त्यांना वाट बघावी लागणार आहे। असा विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे। PM किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा मिळणार आहे। म्हणजे PM किसान योजना ही केंद्राची आहे आणि नमो शेतकरी योजना ही राज्याची योजना असल्यामुळे PM किसान योजनेमध्ये जे काही शेतकरी आहेत ज्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे, जे काही 22वी किस्त 13 मार्च 2026ला मिळालेली आहे, त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, काळजी अजिबात करू नका, तुम्हाला 23 मार्च नंतर तुमचा 8वा हप्ता जो काही आहे तो तुम्हाला मिळणार आहे। 8वा किंवा 9वा हप्ता इथे एकत्रित मिळणार नाही, तुम्ही सोशल मीडियावर बॅनर बघितले असेल, परंतु ह्या अफवा आहेत, फक्त 8वाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, अशाच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करत चला। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।